तालुक्यामध्ये हनुमान मंदिरामध्ये विविध धार्मिक विधीनुसार कार्यक्रम पार पडलेत। मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि मंडपांची सजावट करण्यात आली। मंदिराच्या आजूबाजूला पूजेच्या साहित्याचीही दुकाने थाटण्यात आली होती। हनुमान मंदिरे विशेष सजवली गेले होते। तालुक्यात हिरापूर मारुती देवस्थान, हनुमान मंदिर, टिळक चौक, सर्वेश्वर हनुमान मंदिर, जुना बस स्टँड, हनुमान मंदिर, सर्वोदय कॉलनी, हनुमान मंदिर, लोयावाडी, मंगलमूर्ती हनुमान मंदिर, गीता वेअर हाऊस हनुमान मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हनुमान मंदिरात महाअभिषेक करण्यात आले। हनुमानजींच्या पूजनासाठी पहाटे 5 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले गेली होती। यावेळी हनुमान मंदिराभोवतीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले होते। पहाटेपासूनच हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागल्या होत्या। टिळक चौकात मंगळवारी पहाटे 5 ते 6 या वेळेत ब्राह्मणांकडून शास्त्रानुसार रुद्राभिषेक, श्रीस्नान व पूजा करण्यात आले। 24 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 2 अनेक ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हिरापूर मारुती देवस्थान येथे 22 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली। 23 एप्रिल रोजी सकाळी 5:30 वाजता जयंती व महाआरती झाली। गीता वेअर हाऊस येथील मंगलमूर्ती हनुमान मंदिरात पहाटे 5:30 वाजता जयंती सोहळा संपन्न झाला। लोयावाडी हनुमान मंदिरात पहाटे 4 ते 5 या वेळेत विधिवत रुद्राभिषेक, स्नान व पूजा करण्यात आली व महाआरती करून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 9 वाजल्यापासून संगीतमय सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले होते। तालुक्यात मोठ्या प्रमाणात हनुमान मंदिरामध्ये अनेक असे कार्यक्रम झाले व हजारो भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे।